मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शाम्भवे नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। पांडुरंगा करो प्रथम सकळ संत शिरोमणी सकळ संत शिरोमणी तुमचा आवाज आला सकळ संत शिरोमणी आज काही उपवास आहे का आवाज नाही येऊन राहिला मोठे होते सकळ संत शिरोमणी आनंदे वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार दयाच्या चरणी करिता त्रिभुवने नमिले संत विठ्ठल विठ्ठल सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो चरण श्री गुरूंचे सद्गुरु तुळशीराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु बोधने महाराज की जय। नवरसे भरवे सागरो करवे उचित रत्नांचे आगरो भावार्थाचे गिरीवरो निपजवे माय साहित्य सोनियाच्या खणी उघडवे देशीची आक्षोणी विवेकवल्लीची लावणी होदे सैंद विठ्ठला विठ्ठला। सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि तुम्ही म्हटलं का नाही आम्हाला दिसते नाही म्हणायचं असलं तर होठ हलवायचं जबरदस्त कारण खरं कीर्तन तेच आहे। कीर्तन म्हणजे मध्ये जे आहे हे तुम्हाला रंजवण्या करताय पण खरं नाम संकीर्तन त्याचं नाव नवविधा भक्तीमध्ये दुसऱ्या नंबरची भक्ती श्रवणम कीर्तनम कीर्तन म्हणजे नाम संकीर्तन विठ्ठला विठ्ठला।
विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हाताने टाळी आणि मुखानं नाम. तरी टाळी बोला मुखे नाम. मनोजमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जे गावी गेला वास त्याशी नसावे उदास. मस्तक हे पायावरी धन्य ते अरण रत्नाचे ते खाण. जन्मला निधान सावता तो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरेला माळेयाचा. सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळ्या घरी. माळ्या विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा. भक्त शिरोमणी का? भक्तीचा प्रारंभ पहिले भक्त नामदेव. देवाला दूध पाजणे, मूर्तीला एवढा त्यांचा अधिकार. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू नामदेव महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि संतांचं वर्णन करणारा. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी आजचे जे अन्नदाते आहेत सकाळचे अन्नदाते एकनाथ नारायणराव भोपळे आणि संध्याकाळचे अन्नदाते गजानन प्रभाकरराव वानकर आणि कीर्तनाचं सौजन्य श्री बंडूभाऊ बोलड विजयभाऊ. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या ठिकाणी दररोज ग्रंथदान सुद्धा आहे. बरोबर आहे की नाही? रोज ज्ञानेश्वरीचं दान केलं जातं. 30 ज्ञानेश्वऱ्या बोलवल्या होत्या आम्ही, पण काही जणांचे वाढदिवस आले तेव्हा आमच्यातर्फे आणखी 11 वाटा. म्हटलं काही हरकत नाही, सांगा फक्त किती पाहिजे. आणि आम्ही तिकडे होलसेल 130 ज्ञानेश्वरी 85 रुपयात होलसेल भावात बोलवले. कारण जे ग्रंथदान करतात आणखी वाट जास्त दिल्या गेले पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना रोज ज्ञानेश्वरी गाथा शिवलेला अमृत राष्ट्रसंतांची ग्राम घेतात. आता त्यांचे नाव आम्ही सांगणार आहेच. ते ग्रंथदान करणारी मंडळी आहेत. 30 दिवस दररोज त्यांनी ग्रंथदान करण्याचं ठरवलेलं आहे. विश्वनाथ सातव आपले विश्वनाथ बुवांकडून ज्ञानेश्वरी आहे. गुलाबराव भोपळे यांच्याकडून गाथा आहे 30 गाथा. त्याच्यानंतर प्रकाश
भाऊ इंगळे यांच्याकडून शिवलीला अमृत, गजानराव तारापुरे यांच्याकडून ग्रामगीता आहे, अर्जुनराव साबे यांच्याकडून भगवद्गीता आहे आणि हरिपाठ सुद्धा आहे. हरिपाठ कोणाकडून? यांच्याकडून आता हरिपाठ आणि ग्राम पंचरत्न हरिपाठ आणि भगवद्गीता चांगली होईल. आता तुमच्या गावात भरपूर ज्ञानेश्वरी होणार आहे का नाही? ज्ञानेश्वऱ्या झाल्यानंतर मग त्याचं पारायण करावं लागेल. ते काय घरी नेऊन पूजा करायसाठी आहे का? अजिबात त्याच्यावर कुंकू टाकायचं नाही कोण. बऱ्याच लोकांना ग्रंथाची पूजा करावी याचं ज्ञान नाही. ज्ञानेश्वरी उघडी केली त्याच्यावर कुंकू, त्याच्यावर अक्षर, त्याच्यावर एखादं ओलं फुल, ते पान खराब होते म्हणून. तशी पूजा नाही, तिची पूजा वेगळ्या पद्धतीनं करावी लागते. अरे बुद्धीनं पूजा करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला दिलेल्या देवानं ह्या अर्पण कराव्या लागतात. समजलं का माझं बोलणं? 5-5, 6-6 घंटे आम्ही रोज 6.5 घंटे अर्पण केलेले आहे. 6.5 घंटे को, कारण 6 घंटे नोकरी, 6 घंटे झोप. मग अध्यात्माला का कमी द्यायचे का? अर्धा घंटा शिल्लक अभ्यास करावा लागतो. त्याच्याकरता 6.5 घंटे आहेत ते. काही असलं तरी, कोणाची माती असू की लग्न, प्रत्येकानं 6.5 मिनिटं तरी ज्ञानेश्वरी वाचत. जसं 8 मिनिटं आंघोळ केल्या, 5 मिनिटात कितीतरी ओव्या वाचणं होतं. त्याच्या पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला, थोडं अर्थ वाचत जा. नाही तर लय 50 ओव्या वाचते पण अर्थ काहीच माहित नाही. अर्थ वाचल्यात त्याचे पुढे जाऊन सांगतो. ज्ञानेश्वरी वाचण्याचा विषय नाही. आम्ही आता मागच्या आठवड्यात पंढरपूरमध्ये मोठ्या धर्मशाळेत कीर्तन करताना वाक्य सांगितलं. संस्कृतात पुस्तक लिहिलं, नाथ महाराज आहेत ते होते कीर्तनाला, प्रवचनाला. अरे ज्ञानेश्वरी वाचावीच नाही, वागावी ज्ञानेश्वरी. वागण्यामध्ये आली पाहिजे, आचरणामध्ये आली पाहिजे. नाही तर खूप पाठांतर आहे पण आचरणात काही नाही. म्हणून त्याच्याकरता अगोदर वाचन, तेही अर्थपूर्ण वाचन. अर्थपूर्ण वाचन झाल्यानंतर आचरण. तुम्ही म्हणाल काय आचरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये? काय आचरण नाही त्याच्यावरचं उत्तर आहे. काय आचरण नाही त्याच्यामध्ये? एखाद्याने विचारलं काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आमचं उत्तर आहे त्याच्यावर काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये. काय नाही त्याच्यामध्ये? सर्व मर्म त्या ज्ञानेश्वरीमध्ये. ट्रॅव्हल्स मध्ये जाताना, ट्रॅव्हल्स मध्ये ते स्लीपर गाड्या, स्लीपर आमच्या घरची बाई पण हे आहे का तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये? हे स्लीपर म्हटलं आहे ना. होय. तरी निद्रेचे सुकन मोडे, मार्गो तरी बहुशाल सांडे. समजला ना अर्थ? निद्रेचे सुख न मोडे, मार्गो तरी बहुशाल सांडे. ऐसे सोहकासन सांगडे, सोहपियोय. अर्थ समजला का? अरे मार्ग तरी बहुशाल सांडे म्हणजे रस्ता असा भयंकर पार झाला पाहिजे, पण झोपेचं सुख न मोडता. आता समजला ना? झोपेत प्रवास, अंग टाकलं खामगावला आणि उठला तर पुन्हाच दिसलं त्या ट्रॅव्हल्स. हे स्लीपर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तेव्हा लिहून ठेवलेलं स्लीपर कोच. ज्ञानेश्वरी ज्यानं वाचली त्याला माहित आहे. आता निघाल्या या गाड्या, माऊलींनी तेव्हाच केलं. विठाला विठाला. आता तुम्ही तुमचं हृदय सर्वांचं मोठं असल्यामुळे मला पदवी दिली. मी काही त्या पदवीच्या लायकीचा माणूस नाही, पण कसं असते एक वडिलांचं हृदय आहे. इथूनच हे धर्माधिकारी बुवा, सासू बुवा, त्याच्यानंतर आमचे सोपान काका, त्यांनी जर ते ज्ञानेश्वरी म्हणतात मग काही हरकत नाही. तुम्ही म्हटलं ना मला तसं वागावं लागेल. ते तुकाराम मुंडे आता एका मुलाखतीत म्हटले माझं नाव तुकाराम आहे, मला तसं वागावं लागेल ना. लोक माझ्या बदल्या करतात, लोक त्यांच्या बदल्या करतात. ते पण आचरण कसं आहे? पूर्ण महाराष्ट्र आलते विठाला विठाला.
कसं बोलावं, ऐका 10 ओव्या आहेत, कसं बोलावं याच्याकडे 10 ओव्या. बोलताना माणसाचं थोबाडं कसं असावं, 12 वाजलेले नसावे. नाही तर का एखाद्याकडे बोलायला गेले 12च वाजले, काय बोलसान तुम्ही ते. ऐका नाही, मृदंगाची तारीख घ्यायला गेले भाऊ जर खुश असले पण कसा असावा चेहरा, मुख मोहाचे माहेर माधुर्या झाले अंकुर दशण तैसे. माधुर्याला अंकुर फुटले असं मुख पाहिजे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं या ठिकाणी दान आहे. आपण जर त्याच्यावरच बोलत राहिलो भरपूर वेळ निघून जाईल. कारण ज्ञानेश्वरीवर बोलताना हा विषय वेळ लवकर निघून जातो. आपला विषय आजचा वेगळा आहे. या ठिकाणी संतांच्या या दरबारामध्ये गुरुवेले तुळशीराम बाबांनी लावलेलं रोपटं, मोगऱ्या फुलेला फुले वेचिताची बहरू कणियाशियाला. एवढ्या या कळ्या सगळ्या दिसत आहे. याला सांगा कोणीतरी या ठिकाणी मोगरा लावलेला आहे आणि ते संतांचे उपकार आहे. संतांचे उपकार सांगता येत नाही म्हणून तुकोबा म्हणतात काय सांगू उपकार सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. अरे संतांची कीर्ती शब्दांनी वर्णन केल्या जात नाही. शाब्दिकांचे काम नाही. तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस एखादी काय लय दूध द्यायला लागली 40-40 लिटर दूध, तिला कामधेनू म्हणतात का तुम्ही? नाही. तुका म्हणे तैसे संतानी जन दोहोसे समान भजून. सुंदर बघ, पृथ्वीचे पोटे हिरागार गोटे. ते सारखे ठेवतात का गारगोट्या, आणि हिरा का असा बाहेर ठेवावा लागतो का? त्याला ढेकणाचा संघ झाला तर पाणी होऊन जाईल.
असेल माता मावल्या. दह्यामधून दोन कोणकोणते पदार्थ निघतात? एक निघते ते रवी लावल्यानंतर, आता काही रवी माहीतच नाही आपल्याला. रवी लावली काय निघते? वर येते ते लोणी, खाली असते ते. दोघांची किंमत सारखी आहे का? भाव फरक आहे का? दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मुले दोन्ही मागू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोसे समान भजू नये. दोन्ही दिसाची सारखी, दोन्ही दिसाची सारखी, दोन्ही दिसाची सारखी, दोन्ही दिसाची सारखी. वरपदाने तो पारखी हो, वरपदाने तो पारखी, दोन्ही दिसाची सारखी. दोन्ही दिसती सारे वर्मजाणी तुपा. या ठिकाणी अभंगाला अजून प्रवेश नाही म्हणून आपलं संतांच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. गुरुवैर तुळशीराम बाबांनी या ठिकाणी रोपटं लावलं. त्यांच्या आशीर्वादाने अनेक जणांना कीर्तन करतोय. कीर्तन भक्ती कीर्तनकार भरपूर आहे आपल्या सुखात. याचं कारण आहे त्यांना पक्के गुरु आहे. पक्क्या गुरुचा चेला असले. गुरु विना अनुभव कैसा, गुरु नाही ना मग काही काम. मग आपण फार भाग्यवान आहोत, आपल्याला संतांची संगती मिळाली. संतांची संगती सर्वात दुर्लभ आहे. सुखाची प्राप्ती संतांच्या शिवाय नाही. सुख वसे तये ठाई, बहु पायी श्रीमंतांच्या. बरोबर आहे का? संतांच्या, पैशावाल्यांच्या आहे का? पैशावाल्यांना अजिबात नाही. सुख वसे तये ठाई, बहु पायी संतांच्या. अरे आज 30 दिवसाला 2च दिवस बाकी आहे. काय वातावरण आहे सुटाळ्यामध्ये. सकाळी पोंगल, संध्याकाळी, दुपारी श्रीमद भागवताची पोंगल, ज्ञान भोजन आहे, ठीक आहे. संध्याकाळी कीर्तन, सकाळी काकडा, काकडाला सगळं गाव, हरिपाठाला सगळं गाव, का नाही? दणदणाट आहे. विठाला विठाला. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व आनंद आहे. आणि तुम्ही सर्वजण त्यामध्ये न्हावून निघत आहात. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे आणि ग्रंथदान सुद्धा आहे. ग्रंथदान सुद्धा. या ठिकाणी तुळशीराम बाबाच्या आशीर्वादाने हा सर्व कार्यक्रम चालत आहे. आपण जे कार्यक्रम घेतलेले आहेत कीर्तनाचे, तुमच्या लक्षात आला सर्व साधू तुम्हाला दर्शन झालं पाहिजे, हे का नाही? कलावंत तर खूप भेटतात. 21,000 21,000वाल्या तुम्ही झोपू झोपू हसता, एवढे हसत. पण हसल्यानं देवाची प्राप्ती असा अभंग सांगा मला. एखादं कडव आहे का? तिला हसला नाही देव दिस हे तर विनोदा करता नाही. हे कीर्तन इथं रडे पडे लोळे, कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे, भक्ती विन डोळे गळतात. त्याच्याकरताही नाही, ते फार गळे काढू काढू लोकांना रडवायचं, त्याच्याकरता नाही कीर्तन. मग तुम्ही कीर्तन ऐकली, कालही साधू, परवाही ज्ञानेश्वरी कंठस्थ. सोपं आहे का? डावला पाठ करून दाखवा बरं. सोपं नाही. पुरी ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, गाथा मूर्ती ज्ञाने याचं काय. आणि विशेष म्हणजे आमच्याजवळ होते तारखा घेताना 30 तारखा भरल्या. पण पुण्यात तरी महाराजनं असं म्हटलं का इतकं पाहिजे का तितकं पाहिजे? नाही. कसे म्हणतील ते? म्हणणाऱ्याला कोणच लावलं नाही. व्यवहाराचा विषय नाही. म्हणून सर्व निष्काम व्हावं. आणि त्यांना कमी नाही दिली. बंडू भाऊ भरपूर जे मागत नाही त्यांना काय उपवासी ठेवायचं का नाही? कोणाची सेवा मोफत घ्यायची नाही. विठाला विठाला. तसे म्हणजे तसे नाही, पण न ठरवलेले असे काही 8 मार्क किंवा आम्हाला एवढेच पाहिजे, ते तेवढेच पाहणारे म्हणणारे पाहिजे म्हणणारे पहिले
म्हणून या सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि 30 दिवस 7 दिवसाचा सप्ताह कोणी उपस्थित आहे? 30 दिवस ते उपस्थित आहे म्हणून या सप्ताहाला शोभा आहे. विठ्ठल या कार्यक्रमामध्ये सर्व संतांचे अभंग हळूहळू घेण्यात आले, परंतु आज आपण सेवेकरता घेतलेला अभंग सद्गुरू नामदेव महाराजांचा आहे. संतांचं वर्णन संतांनीच करावं, बरोबर आहे? कोणाचं वर्णन का ते अमके अमके असं म्हणाल तुम्हाला, त्याच्या किमतीवरून त्या बोलण्याला वजन येत असतं. नवीनच लग्न झालं आणि सासूबाईंनी जावयाची स्तुती केली, 100% खोटी. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? आमचे जावई हो, अरे कोण वर्णन करायला? सासू. लग्न होऊन किती दिवस झाले? 2 महिने. 12 महिन्याने काय म्हणते वेगळं. अलग अलग 2-3 महिने असतं ते प्रपंचाचं. पण सासूने केलेलं जावायचं वर्णन सत्यता असेल असं बोलता येणार नाही, आहे का नाही? वडिलांनी केलेली मुलाची स्तुती, आईने केलेली मुलाची स्तुती, त्यात काही सत्यता असेल नाही. तिच्या हृदयामध्ये प्रेम आहे. ते पांगडा लंगडा जरी असलं तर ते म्हणजे माझ्या लेकरासारखं लेकरू नाही. अवघ्या गावात चोऱ्या करून यायचं तरी यशोदा म्हणायचे, नाही नाही आमच्या कानात चोरटा नाही, तुम्ही उगा चाळ घेता. आईचं हृदय आहे, तिची स्तुती काही कामाची नाही. परंतु या ठिकाणी संतांनी केलेली संतांची स्तुती. तुकोबांना विचारलं, तुकोबा ज्ञानोबांच्या विषयी तुमचं काय मत आहे? ज्ञानोबांची स्तुती केली तुकोबांनी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आपल्यासारख्या जवळ काही शब्द आहेत का? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. अरे ज्ञानियांचे राजे, राजा राजा म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे. म्हणून संतांनी केलेली संतांची देवाचं वर्णन इसवी पूर्व 500 जगद्गुरु शंकराचार्याने पंढरपूरला त्यांनी स्तुती केली पांडुरंगाची. महायोग पेटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय गात्रम स्वागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम मणि पांडुरंगम. शंकराचार्य नंतर नामदेव महाराजांनी स्तुती केली. धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. नंतर माऊलींनी पांडुरंगाची स्तुती केली. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रोज म्हणावं लागते कीर्तनकारांना, अशी स्तुती आहे का नाही? त्याच्यानंतर नाथ महाराजांनी स्तुती केली पांडुरंगाची. वर्ण सुंदर तीर्थान चंद्रभाग तटे कुंडलिका पाठे ओघासे. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणे गोपाळ गवळणी
खेळतात ते. नाथ महाराजांची स्तुती आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यानंतर मग तुकोबारायांचं फारच सुंदर स्तुती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनी. रोज म्हणा रोज तरी गोडी वाढते. विठाला विठाला. लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून गाणं निर्माण केलं जातं. मोठे मोठे म्युझिशियन, मोठे मोठे वाद्य 6 महिने 12 महिने ते गाणं गाजतं. एखाद्या 2 वर्षानंतर त्या गाण्याला कोणी ऐकत नाही, पाहत नाही त्याचं. परंतु आज किती वर्ष झाली तुकोबांना जाऊन, शेकडो वर्ष उलटली तरी अभंग इतका जीव. लता दिदींनी तर त्याचं गायन इतकं सुंदर केलेलं आहे की तो अभंग जर लताजींच्या आवाजात ऐकला सकाळी किंवा संध्याकाळी असं प्रसन्नता. म्हणून देवाचं वर्णन संतांनी करावं आणि संतांचं वर्णन सुद्धा संतांनी करावं. आपण माणसं आपल्याला काय वर्णन. म्हणून नामदेव महाराज संत सावता महाराजांचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात. Yeah.